नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बाळंतिणीसाठी जे लागणार आहे त्याला पद जी लागते, सकाळी 6 वाजता जी पद लागते तिच्यासाठी आपण 2-3 काजू, बदाम, पिस्ते, खोबरं 2-2 चमचे खोबरं असं घेतलेलं आहे, खारीक, खसखस असं हे सगळं आपण घेतलेलं आहे आणि ते मिक्सरमधून बारीक वाटण करून घेणार आहोत। तर हे बाळंतिणीला सकाळी ही याला पद असे म्हणतात आणि हे बघा असं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। तर आज आपण बाळंतिणीचं सगळं काय काय तिला सकाळपासून द्यायचं असतं, तर हे तिची डिलिव्हरी झाल्यानंतर 7 दिवस काय काय द्यायचं असतं त्याच्यासाठीच आपलं हे आहे दिवसभराचं रुटीनचं, तिचं खायला काय काय द्यायचं अशा पद्धतीने। आता आपण इथे गाईचं 2 चमचे तूप टाकलेलं आहे, कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि आपण जे खारीक, खोबरं, खसखस, बदाम, काजू, पिस्ते हे सगळं आपण त्याचं बारीक वाटण करून घेतलेलं आहे आणि हे तुपामध्ये छान असं परतून घेत आहोत। आज आपण पूर्ण दिवसभराचं आपण बाळंतिणीला काय काय, तर हे जे आहे तर हे सकाळी आपण 6 ते 7-8 वाजेपर्यंत असं पद देऊ शकतात आणि हे बाळंतीला 7-8 दिवस 10 दिवस हे पद देतात आणि असं पातळ हे सगळं पौष्टिक असल्यामुळे त्याच्यात तर याच्यात आपण गूळ किंवा साखर टाकू शकतो। तर माझ्याकडे मी तुम्हाला गूळ दाखवलेला नव्हता, माझ्याकडे गूळ नव्हता नसल्यामुळे मी थोडी साखर टाकलेली आहे, थोडीच साखर टाकलेली आहे कारण आपण खारीक खोबरं टाकलेलं असतं त्याच्यामुळे खारीक असते ती गोड असते आणि याच्यामध्ये आता आपण इथे दूध टाकलेलं आहे। दूध टाकून आणि असं छान असं हे जोपर्यंत आपलं असं शिजत नाही तोपर्यंत ते असं उकळून घेणार आहोत 5-1 मिनटं। तर हे सकाळी 6 वाजता देतात बाळंतिणीसाठी आपण आज दाखवणार आहे। तर हे असं याला पद असं म्हणतात आणि हे 7 दिवस दिल्याने बाळंतिणीला खूप छान तिचं पौष्टिक आणि बाळाला पण दूध येण्यास तिला जास्त हे होतं। तर अशा पद्धतीने बघा आपण हे दुधामध्ये असं शिजवून घेतलेलं आहे आणि याला पद असं म्हणतात। आता आपण ही पद वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि ही गरमच पद बाळंतीला अशी थोडी कोमट झाली की ही सकाळी देतात। बघा अशा पद्धतीने तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। मी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत असते। तर ही आपली पद झालेली आहे। आपण आता एक वाटी घेतली, वाटीमध्ये आपण आता तिथे टाकून घेणार आहोत आणि ते गरम लगेच देणार आहोत। तर ही सकाळी देत असतात पद। अशा पद्धतीने आपण दुधात तयार केलेली ही पद आहे। काही जण कोरडी पण देतात, पण मी ही दुधात केलेली आहे ही अशी पद आपण आता इथे बाळंतिणीला देणार आहोत। तर आता आपण दुसरा आयटम जर ही सकाळी पद देतात। आता ही दुपारून म्हणजे 10, 10:30, 11 वाजता ही बाजरीची पेज, तर आपल्याला बाजरीची पेजसाठी आपण हे बघा पळीभर इथे बाजरीचं पीठ घेतलं आहे। आधी सगळ्यात आधी जिरं टाकलेलं आहे, त्याच्यात परत 2 चमचे 1 चमचा आपण इथे तूप टाकलेलं आहे आणि हे जिरं छान असं तडतडू दिलेलं आहे आणि त्याच्यात हे बाजरीचं पीठ टाकलेलं आहे। तर ही बाजरीची पेज असते आणि ही आपल्याला काही जण गोड पण करतात, पण मी ही मीठ टाकून करणार आहे। मीठ आणि हळद ही गुणकारी असते, त्याच्यामुळे हळद ही बाळंतिणीला पोटात गेली पाहिजे। तर तिच्यासाठी ही आपण 10, 10:30, 11 वाजता ही आणि देतात दुपार म्हणजे साधारण थोडंसं ऊन पडल्यानंतर ही 10 ते 11 या दरम्यान दिली जात असते। अशा पद्धतीने आपण हे जे बाजरीचं पीठ आहे छान असं लालसर भाजून घेतलं आणि त्याच्यात थोडं अर्धा ग्लास त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि ते हळद टाकलेली आहे, त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे। तर हे सुद्धा असं छान असं उकळू दिल्यानंतर आपण त्याच्यात कपभर दूध टाकणार आहोत। तर आपण दूध आणि तुपाचा वापर जास्त करत असतो बाळंतिणीच्या सगळ्या याच्यामध्ये। तर अशा पद्धतीने आपण हे बघा असं ही बाजरीची पेज आपण अशी छान अशी ही बाळंतिणीला खूप टेस्टी लागते आणि आता बघा आपण ती थोडी हे झाल्यानंतर आपण याच्यात कपभर दूध टाकलेलं आहे आणि ती छान उकळी असतोपर्यंत आपण ती अशी उकळू देणार आहोत।
आणि काही जण त्याच्यात साय वगैरे साय पण टाकतात, पण आपण इथे फक्त दूध टाकलेलं आहे. दूध पण गाईचं दूध वापरलेलं आहे आपण याच्यामध्ये. ज्याच्याकडे जसं असलं तसं ते दूध पण टाकू शकतात. पण बाळंतिणीला 10 ते 11 दिवस अशा प्रकारे सगळ्या पद दिल्या जात असतात. तर याच्याने जी बाळंतीण असते तिच्या आईचं जे दूध असतं बाळाला पौष्टिक असं असतं. त्याच्यामुळे ह्या जे पातळ पदार्थ दिले जातात डिलिव्हरी नंतर हे पातळ पदार्थ दिल्याने अशा पद्धतीने हे बाजरीचं सूप आपलं तयार झालेलं आहे. आपण त्याला उकळी आली की ते काढून घेणार आहोत. तर हे असं देतात 9, 9:30, 10, 11 वाजता हे बाळंतिणीला असं बाजरीचं सूप देतात. तर असं छान असं आपलं हे बाजरीचं सूप तयार झालेलं आहे. त्याच्यानंतरचं जे आहे आपण बाळंतिणीसाठी हे तिला जे खाण्याचं असतं ते बट्ट असतं ते करणार आहोत. हे बघा असं छान बाजरीचं सूप तयार झालेलं आहे आणि हे असं गरम गरम आपण बाळंतिणीला देत असतो. त्याच्यानंतर दुपारचं 1:30 ते 2 वाजता आपण जेवण देत असतो बाळंतिणीला. तर बाळंतिणीसाठी आपण वेळेवर देणं आवश्यक असतं. तर ह्या ठिकाणी आता इथे खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्याचं आपण बट्ट करणार आहोत. तर हे खोबरं असं आपण कढईमध्ये भाजून घेतलेलं आहे छान असं. हे बघा असं खोबरं हे भाजून घेतलेलं आहे आणि भाजून घेतल्यानंतर आपण त्याच्यात खोबरं भाजून खोबऱ्याचीच आमटी करणार आहोत. या ठिकाणी असं लालसर मस्त खोबरं भाजून घेतल्यानंतर आपण हे खोबरं भाजून झालेलं आहे आणि आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं फिरवून घेणार आहोत. त्याच्यात 1 लसणाची पाकळी टाकणार आहोत, 1-2 लसूण टाकणार आहोत आणि कोथिंबीर टाकणार आहोत असं, आणि थोडं जिरं टाकलेलं आहे. ते सगळं मिक्सरमधून आपण हे काढून घेणार आहोत आणि थोडं पाणी टाकणार आहोत आणि हे आपण आता मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. हे बघा असं मिक्सरमधून आपण फिरवून, आणि इथे परत तूप घेतलेलं आहे आणि तुपाचीच फोडणी देणार आहोत आपण बाळाची. जे बट्ट आहे खोबऱ्याचं जे बट्ट करणार आहोत ते त्याच्यासाठी आपण तुपाचीच फोडणी दिलेली आहे. याच्यात आता इथे थोडंसं बाजरीचं पीठ टाकलेलं आहे आणि ते थोडंसं भाजून घेणार आहोत. आपण लसूण जो बाजरीचं पीठ छान असं भाजून झालेलं आहे मंद आचेवर, अगदी तुपातच आपण फोडणी दिलेली आहे आणि अशा पद्धतीने बघा इथे असं छान असं भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये जे दळलेलं होतं, आता हे बघा याच्यात थोडीशी अद्रक लसूण पेस्ट परत मी टाकलेली आहे आणि थोडी परतून घेतलेली आहे चव येण्यासाठी. तर या ठिकाणी मी थोडासा लाल मसाला आणि थोडासा काळा मसाला अगदी कमी प्रमाणात वापरलेला आहे. तिखट होऊ नये. बाळंतिणीला पोट जे असतं तिच्या आतड्या एकदम आलवर झालेल्या असतात, त्याच्यामुळे अगदी कमी तिखटाचा वापर करायचा आहे आणि अगदी कमी तिखट वापरलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण हे खोबऱ्याचं बट्ट केलेलं आहे. त्याच्यात तुम्ही बघा अशी छान अशी उकळी आली का लगेच एक गरम भाकर, आणि बाळंतिणीसाठी गरम भाकर द्यायची असते. ज्वारी बाजरी मिक्स ही गरम भाकर द्यायची असते. ज्वारी बाजरी किंवा आपण नागलीचं पीठ एकत्र करून जी असते ती भाकर जरी बाळंतिणीला तरी दिली तर खूप सुंदर आणि पौष्टिक असते. अशा पद्धतीने ज्वारीची भाकरी आणि हे ज्वारी बाजरी आणि नागली अशी याची भाकर तयार करायची आणि तिचा